पुण्यातील पद्मावती नगर सोसायटीमध्ये अचानक काल मुसळधार पावसानंतर सीमा भिंत कोसळली। त्यानंतर पुणे महानगरपालिकेने सदनिकेला इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिल्डिंग खाली करण्यात आली। प्रत्येक सदस्याच्या नावाची नोटीसही लावण्यात आली। मात्र ही सीमा भिंत अचानक कोसळली कशी हा प्रश्न उपस्थित होतो। घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। आत्ता मी पद्मावती नगर जे पुण्यातील धनकवडी परिसरामध्ये आहे, जिकडे त्या इमारतीची पद्मावती नगर या इमारतीची सीमा भिंत कोसळली आहे आणि जिकडनं भिंत कोसळली तिकडनं खाली जिकडे ज्यांचं नुकसान झालेलं आहे तिकडे मी आत्ता आलेले। तुम्ही माझ्या मागे जर बघू शकता, ही जी भिंत आहे ना ही इकडनं कोसळलेली आहे। ही सीमा भिंत आहे आणि इकडनं ही कोसळून यांच्या घरात पडलेली आहे। तर आपण या दादांकडनं जाणून घेऊयात की नक्की कधी ही भिंत कोसळली आणि त्याच्याबद्दल त्यांनी काही बोललं होतं की नव्हतं। दादा, तुम्ही किती वर्षांपासून इथे राहताय? आम्ही 30 ते 35 वर्षापासून राहतोय। 1970 पासून। 70 पासून? हां, आमची आई चौथी पिढी नाही का, तर आम्ही वारंवार त्यांना जाऊन सांगतो की नाही काही भिंत पडणार असं नाही का, पाणी येतं तुमचं डिरणीचं ह्याचं त्याचं, तर ते काय घेतच नाही दखल नाही का। येतात जाऊन बघून जातात की करू 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 नाही का, नंतर ना काही नाही। आता जेव्हा मी वरती त्या रहिवाशांशी बोलत होते, हे दृश्य आहेत की कशी भिंत कोसळली आणि कशी ह्यांच्या घरात पडली आहे। आपण जरा आत जाऊन बघूयात कशी नेमकी भिंत कोसळलेली आहे ह्यांच्या घरामध्ये। दादा, चला तुम्ही माझ्यासोबत। आता तुम्ही मगाशी मी जेव्हा या रहिवाशांसोबत बोलत होते तेव्हा या रहिवाशांनी मला सांगितलं की त्यांनी त्यांच्याकडे असे त्या या सदनिकाचे प्लॅन आहेत की ज्याच्यामध्ये ते सांगू शकतात की ही जी हा जो रस्ता आहे जिकडनं मी आत्ता आले, हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती खरं तर प्लॅनमध्येही त्यांची जागा आहे। तर ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? काका सांगतील की ह्यांना नाही का, हे बी आमचे बोला सोसायटी 1999 ला झाली मॅडम। ह्यांना माहिती नाही का जवळजवळ ते 1970 पासून रहिवासी आहेत आणि त्यांना ज्या गोष्टीची त्यांना गरज आहे ती भेटत नाहीये। आणि दुसरी गोष्ट काय होतं की प्रत्येक गोष्टीचं त्यांना त्यांची जी बाजू खचलेली असल्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीचा रिस्पेक्ट भेटत नाहीये आणि त्यांना जी पाहिजे ती सुविधा वगैरे काही दिल्या जात नाहीत। आणि काही गोष्टी त्यांना राजकारणी किंवा काही गोष्टी असतील त्यांच्या आडी आडा त्यांना काहीतरी समजून सांगण्याचे प्रयत्न केले। मी तिकडे पुढे राहतो, मी जवळजवळ 30-35 वर्ष झालं राहतोय। पण मला आता एक प्रश्न असा आहे तुम्हाला सगळ्यांना की तिकडे वरती मगाशी ते जे लोक आहेत तिकडचे रहिवासी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार एक ताबा घेतलेला आहे, काही जी जागा आहे पुढची तिकडचा ताबा घेतलेला आहे। मग तुम्ही जेव्हा म्हणताय की इकडे आमची चौथी पिढी राहतीये तर मग असं कसं झालं? मॅडम ताबा घेतला मग त्यांनी दबाव आणूनच घेतला मॅडम ताबा। ती जागा आमचीच होती पण त्यांनी दबाव आणून घेतला मॅडम ताबा। आमच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे 7/12 आहे आणि हे जागा मॅडम गावठाण आहे आणि इनामी भेटलेली आमच्या पंजोबाला इनामी भेटलेली, त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे। सोसायटी आली 1999 ला, आम्ही राहतो 1970 पासून। आमच्याकडं 7/12 ते 1956 मॅडम आमच्याकडे कागदपत्र आहे। दादा, तुमचं तर नुकसान झालं, तुम्ही नाव पण नाही सांगितलं तुमचं नक्की काय? माझं नाव हर्षद भास्कर खंदारे। किती वर्षापासून राहता? 30 वर्षापासून नाही का, 30 ते 35 वर्षापासून। तुमची मागणी काय, आमच्या गरजे आहेत दुरुस्त करून देणे नाही का आणि भिंत चांगली बांधून घेणे नाही का। आता जेणेकरून त्यांची बी जे आता म्हणतायत की तिकडचे जे रहिवासी म्हणतायत की आम्हाला इकडचा रस्ता मोकळा करून द्यावा कारण आमच्या प्लॅनमध्ये ते सगळ्या गोष्टी आहेत। तर आता यावरती नक्की पुणे महानगरपालिका काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काचा मुद्दा म्हणजे काय आहे की इकडे गेल्या अनेक वर्षांपासून हे राहतात असं त्यांचं म्हणणं आहे। त्यासोबतच रहिवाशांचं म्हणजे जे सी इमारत जिकडच्या लोकांना ती सदनिका खाली करण्यासाठी सांगितली आहे ते नोटिसा जे लावलेल्या आहेत ते सुद्धा इकडे जवळपास 1999 पासून राहतात। तर यात आता नेमकी चूक कोणाची? कारण पुणे महानगरपालिका तिकडच्या एका पिलरचं स्ट्रेंथ बघण्यासाठी रिपोर्ट घेऊन गेले तर डायरेक्ट नोटीस लावली,
इकडचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून सांगतायत की आम्हाला इकडच्या सीमा भिंतीपासून धोका आहे. आता हे काही कागद देखील ते म्हणतात आमच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. बरं, आपण हे कागदोपत्री सुद्धा जाणून बघून घेऊया. ते म्हणतात मॅडम, ते त्यांची जागा आहे म्हणतात मॅडम. हे हा कागद बघा खोटं आहे का? होतंय का बघा बरं. गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी दिलेला दिलं बघा. हा, बोला तुम्ही काय काय दिलं याच्यामध्ये. बघा ना 7/12 आहे मॅडम. इथं माझ्या पंजोबाचं नाव आहे आणि कवा भेटलेली बघा 1956 साली. अच्छा. सोसायटी आली Society 1999 आमच्या आम्ही जागेत पूर्वीचे ते पूर्वीचे आहेत. बघा ना मॅडम तुम्ही आता बरं, 7/12 वरती. तुमच्याकडे कुठले? हा, हा. दाखवा. हे माझ्या आजोबाचा मूर्ती दाखला आहे 1999 ला गेले आणि सोसायटी आली 1999 ला आणि माझा मूर्ती दाखला बघा आजोबाचा 1999 बरं, ला तो 7/12 जो तुम्ही आणि हे दाखवला, बघा हा. हे बघा हे गावकऱ्यांनी दिलेला आणि आम्हाला, हे नाही का, बघा निलामी जागा. निलामी जागा म्हणून हे बक्षीस बघा म्हणून. हे बघा कागद मॅडम. बघितलं की आपण कागदपत्र पण बघितलेली आहेत ह्याचे. आणि आता यांची मागणी ही आहे की त्यांचं घर जे अस्तव्यस्त झालंय, जी सीमा भिंत पडलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे, तर त्याची नुकसान भरपाई ही करून द्यावी, हीच त्यांची आत्ता मागणी आहे. तर आता यावरती पुणे महानगरपालिका आणि त्यासोबतच इकडच्या स्थानिक आमदार माधुरी मिसाळ हे काय करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.